हॅलो फ्रेंड्स, नव्याच क्रिएटिविटी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला 38 साइज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची ते काही टिप्स व ट्रिक्स सहित सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करणे अगदी सोपे वाटेल आणि नवीन शिकत असणारेही या ब्लाउजची कटिंग सहज करू शकतील। तर चला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग कशी करायची ते पाहूयात। तर सर्वात अगोदर तुम्हाला पेपर लागेल। मी इथे कार्ड शीट पेपर घेतलेला आहे, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही न्यूजपेपरही घेऊ शकता। तर पेपर आणि तुमचे जे काही माप असेल ब्लाउजचे ते लागेल। तर इथे मी साइडला ब्लाउजचे माप दिलेले आहे, त्या साइडचे पेपर कटिंग करणार आहे। तर पेपर या पद्धतीने डबल फोल्ड करून ओपन बाजू आपल्या विरुद्ध दिशेला व बंद बाजू आपल्या बाजूला करायची आहे, या पद्धतीने ठेवायचा। तर इथे बंद बाजूला अर्धा इंचचे मार्किंग करून एक लाइन ड्रॉ करून घ्यायची आहे। ते आपण हुक लूक पट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन सोडत आहोत। त्यानंतर हे पहा, या पद्धतीने लाइन ड्रॉ करायची आहे। त्यानंतर जे अर्धा इंच मार्जिन सोडलेलं आहे तिथून आपण आडवा गळा 2 इंच घेणार आहोत। हे पहा, या पद्धतीने तर 2 इंचचे मार्किंग केलेले आहे। त्यानंतर शोल्डर घेणार आहोत आपण 5.25 इंच, तुम्ही 5.5 इंचही घेऊ शकता जर तुम्हाला शोल्डर जास्त हवा असेल तर। त्यानंतर गळा रुंदी जे 2 इंच घेतलेला आहे तिथून आपण पुढचा गळ्याचे माप टाकणार आहोत। इथं पहा, मी पुढचा गळा घेतलेला आहे 6.5 इंच। या पद्धतीने बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे शोल्डरचं मार्किंग केलेलं आहे तिथून आपण मुंड्याचं माप टाकणार आहोत। तर इथे मी मुंडा घेणार आहे 5.5 इंच। हे पहा, या पद्धतीने 5.5 इंच इथे मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर आता आपण हे 2 पॉइंट जॉइन करणार आहोत। तुम्ही स्केलच्या सहाय्याने पॉइंट हे जॉइन करायचे आहेत। हे पहा, या पद्धतीने जसं मी मार्किंग करत आहे तसं त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग केले तर तुमचा ब्लाउज एकदम परफेक्ट बसणार आहे। तर या पद्धतीने इथे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने त्यानंतर 1.25 इंच आतमध्ये मार्क करायचा आहे। त्यानंतर 1.5 इंच, हे पहा या पद्धतीने 1.5 इंच आपण पाठीमागच्या मुंड्यासाठी घेतलेला आहे आणि 1.25 इंच जे आहे ते आपण पुढच्या मुंड्यासाठी घेतलेला आहे। त्यानंतर या पद्धतीने शेप ड्रॉ करायचा आहे। हे पहा, इथून आपण छातीचं माप टाकणार आहोत। तर इथे आपला 9.5 इंच येणार आहे छातीचा चौथा भाग। 38 छाती आहे तर छातीचा चौथा भाग येणार आहे 9.5 इंच आणि 1.5 इंच इथे मार्जिनसाठी आपण मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर इथे आपण गळ्याचा शेप देणार आहोत। या पद्धतीने तुम्हाला जसा हवा असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथे गळ्याला शेप देऊ शकता। त्यानंतर इथे बंद बाजूवरती हे पहा हाईटचं माप टाकायचं आहे, उंचीचं। इथे मी 14.5 इंच घेतलेलं आहे। तयार मला 13.5 इंच हवी आहे, त्यामुळे 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपण एक लाइन ड्रॉ करणार आहोत आणि इथे छातीचं माप टाकणार आहोत 9.5 इंच, 1.5 इंच मार्जिन। हे पहा, या पद्धतीने आणि हे 2 पॉइंट या पद्धतीने स्केलनी जॉइन करून घ्यायचे आहेत। हे पहा, इथे आपण प्रॉपर मार्किंग करून घेतलेलं आहे। तर इथून खालच्या लाईनपासून वरती 3.5 इंच घ्यायचं आहे। या इथे 2.5 इंच घ्यायचं आहे। या पद्धतीने हे क्रॉस पट्टीचं मार्किंग आहे। इथून आपण स्ट्रेट लाइन ड्रॉ करणार आहोत। या पद्धतीने इथे इथपर्यंतच लाइन ड्रॉ करायची आहे आणि इथून पुढे 3.5 जे मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे। त्यानंतर आपण टक्स पॉइंट घेणार आहोत। शोल्डरपासून खाली 9.5 इंच घ्यायचं आहे किंवा 9.25 इंच ही घेऊ शकता। तुमचा टक्स पॉइंट किती येतोय त्याच्यावरती हे अवलंबून राहील। त्यानंतर इथून 3 इंच घ्यायचं आहे। हे पहा, जे अर्धा इंच आपण मार्जिन सोडलेलं आहे तिथून आपण मार्किंग करणार आहोत 3 इंच। त्यानंतर इथे खालीही 3 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर हे दोन्ही पॉइंट आपण स्केलने जॉइन करणार आहोत स्ट्रेट लाईननी। त्यानंतर मुंड्यामधून आपण या पद्धतीने गोलाकार शेप द्यायचा आहे। त्यानंतर क्रॉस पट्टीवरती जे 3 इंच घेतलेलं होतं तिथून आपण इथे 1.5 इंच घेणार आहोत टक्ससाठी। हे पहा, आणि इथून आपण आता त्यानंतर इथे प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे। या पद्धतीने शेप दिलेला आहे। हे पहा, त्यानंतर वरती जे आपण गोलाकार शेप दिलेला होता तो आपण आता इथे डार्क करून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने इथे मी डार्क करते जेणेकरून तुम्हाला
व्यवस्थित दिसेल। या पद्धतीने आपण प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे। त्यानंतर इथे जे आपण टक्ससाठी 1.5 इंच घेतलेलं होतं ते 1.5 इंच आपण आता या साईडला वाढवणार आहोत। हे पहा, या पद्धतीने इकडे 1.5 इंच घ्यायचं आहे आणि एक लाईन ड्रॉ करायची आहे। त्यानंतर मुंड्याच्या साईडला इथं आपलं शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच जाणार आहे। ते 1/2 इंच आपण या साईडला इथे मुंड्याच्या साईडला वाढवून घेणार आहोत आणि हे दोन्ही पॉइंट आपण आता जॉईन करायचे आहेत। हे पहा, इथे मुंड्याच्या साईडला 1/2 इंच आणि खालच्या साईडला क्रॉसपट्टीच्या तिथे 1.5 इंच घेतलेलं आहे। तर यानंतर आता आपण हे दोन्ही पॉइंट जॉईन करणार आहोत। 1/2 इंच आणि 1.5 इंच हे दोन्ही पॉइंट जॉईन करायचे आहेत। तर हे पहा, इथे मी जॉईन करून घेत आहे। इथे आपलं ब्लाउजचं मार्किंग कंप्लीट आहे। तर आता आपण याची कटिंग करणार आहोत। तर इथे लक्ष द्या, हे पहा, इथे जे 1/2 इंच आपण पुढच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे तो आपण कटिंग करताना कटिंग करायचा नाही, फक्त पाठीमागचा मुंडा कटिंग करायचा आहे। पुढचा मुंडा आपण स्टिचिंग करते वेळी कटिंग करायचा आहे। तर इथे पहा, या पद्धतीने आपण आता कटिंग करून घेणार आहोत। आता इथे लक्ष द्या, इथे कटिंग करताना एक लक्षात घ्यायचं आहे, हे जे आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तिथे आपण 2 पॉइंट इथे मार्क करून घेणार आहोत। हे पहा, या पद्धतीने आणि तिथे एक लाईन ड्रॉ करणार आहोत। जे एक्स्ट्रा आपण घेतलेलं होतं 1/2 इंच आणि 1.5 इंच ते आपण पाठीमागच्या पार्टसाठी नाही घ्यायचं आहे। तर इथे फक्त आपण जे 1.5 इंच मार्जिन घेतलेलं होतं ब्लाउजसाठी तेवढंच घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने इथे कटिंग करायचं आहे। त्यानंतर आता आपण मुंडा कट करणार आहोत। हे पहा, पाठीमागचा मुंडा फक्त कट करायचा आहे, पुढचा मुंडा कट करायचा नाही। स्टिचिंग करते वेळी आपल्याला पुढचा मुंडा कट करायचा आहे। त्यानंतर पाठीमागच्या पार्टचा हा एक्स्ट्रा पार्ट आपण कटिंग करून घेणार आहोत। त्यानंतर जे फोल्ड केलेला आहे तिथून आपण आता कटिंग करणार आहोत आणि दोन्ही पार्ट वेगवेगळे करणार आहोत। हे पहा, या पद्धतीने इथे मधून कटिंग करणार आहोत, जेणेकरून आपला पुढचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट वेगळा वेगळा होईल। हे पहा, आता इथे फ्रंट पार्ट मी घेतलेला आहे। तर आता याची आपण गळा कटिंग करूया। हे पहा, त्यानंतर क्रॉस पट्टी, त्यानंतर इथे जो प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे तिथून आपण कटिंग करणार आहोत। हे पहा, या पद्धतीने कटिंग करायची आहे। तर आपली फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे। हे पहा, हा आपला फ्रंट पार्ट आहे, याची कटिंग आपली कंप्लीट झालेली आहे। तर आता आपण बॅक पार्ट कटिंग कसा करायचा ते पाहूया। तर इथे मी खालच्या साईडला 1/2 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे एक लाईन ड्रॉ करायची आहे, तिथून आपण कटिंग करणार आहोत। त्यानंतर आडवा गळा रुंदी घ्यायची आहे आपण इथे मी 2 इंच घेतलेला आहे। डीप नेक असेल तर तुम्ही 2 इंच घ्या आणि छोटा नेक असेल तर 2.5 इंच घ्यायचा आहे। तिथून आपण खाली गळ्याची लांबी घेणार आहोत। इथे मी 9.5 इंच घेतलेले आहे। त्यानंतर गळ्याचा शेप देण्यासाठी इथे पहा, ब्रॉड नेक हवा आहे मला, त्यामुळे मी इथं 3 इंच घेत आहे। जर तुम्हाला ब्रॉड नको असेल तर तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता। त्यानंतर अशी या पद्धतीने लाईन ड्रॉ करायची आहे आणि हे दोन्ही पॉइंट ही जॉईन करून घ्यायचे आहेत। त्यानंतर गळ्याचा शेप द्यायचा आहे या पद्धतीने आणि याची आता आपण कटिंग करणार आहोत। हे पहा, या पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायची आहे। तर आपला बॅक पार्ट ही रेडी आहे। हे पहा, इथे छातीचा चौथा भाग 9.5 आणि 1.5 इंच मार्जिन या पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कंप्लीट रेडी आहे। तर तुम्हाला माझी कटिंग कशी वाटली जर समजली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायलाही विसरू नका। त्यानंतर बाही कटिंग करायची असते। जर तुम्हाला बाही कटिंग पाहायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही चेकआउट करू शकता। आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओज पाहायचे असतील, कटोरी ब्लाउज कटिंग, ब्लाउज डिझाईन्स किंवा ड्रेस कटिंग, अशा पद्धतीचे व्हिडिओज पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू।